ǹjẹ́ o mọ tí wọ́n máa ń ṣe ní ayé àtijọ́ ní áfíríkà tí ènìyàn bá ní àrùn ọpọlọ tàbí àìsàn? wọ́n máa mú ẹni náà lọ sí orí àpáta, yóò máa wo àwọn àìsàn ara rẹ̀. नमस्ते, मेरा नाम साहिल मनोज जिंगले, मैं अकोला महाराष्ट्र से आता हूँ और अभी सत्यजीत रे फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्यूट में पढ़ रहा हूँ। यहाँ पर मैं प्रोड्यूसिंग फॉर फिल्म एंड टेलीविजन इस डिपार्टमेंट में पढ़ रहा हूँ। ये एक जीरो बजट एक्सरसाइज थी जहाँ पर हम लोगों को एक जीरो बजट में एक प्रोजेक्ट बनाना था, मीन्स एक शॉर्ट फिल्म बनानी थी। वहाँ पर इंस्टीट्यूट तुमको कोई भी फंड नहीं तो कुछ देगा नहीं, बट तुम इंस्टीट्यूट के रिसोर्स यूज करके वो प्रोजेक्ट तुम एग्जीक्यूट कर सकते हो। तो ये बहुत अभिमान की बात है कि मैं इंडिया को कांस फिल्म फेस्टिवल में रिप्रेजेंट करने जा रहा हूँ। 2700 से ज्यादा वहां पर शॉर्ट फिल्म्स आई हैं, उसमें से ओनली सिर्फ और सिर्फ 16 शॉर्ट फिल्म्स उन लोगों ने सिलेक्ट किया है। उसमें से भारत में से सिर्फ एक अ डॉल मेड अप ऑफ क्ले, ये शॉर्ट फिल्म अपनी शॉर्ट फिल्म वहां पर सिलेक्ट हुई है। प्रोड्यूसर के नाते मैंने जो टीम फॉर्म की है वो डायरेक्टर इथोपिया से है, एडिटर बांग्लादेश से है, एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर हरियाणा महाराष्ट्र से है। ये जो हमने टीम बनाई है पूरी यूनिफॉर्म है, जहाँ पर महाराष्ट्र, पंजाब, नेशनल, इंटरनेशनल ये सारे लोग मिलकर हम एक साथ आए और ये सिनेमा हमने बनाया है। ये बहुत अभिमान की बात है कि मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग हमारे साथ है, इन्होंने हमारा कंटिन्यूसली सपोर्ट किया है। और ये भी अभिमान की बात है कि हम वहां पर जाएंगे और इंडिया को रिप्रेजेंट करेंगे। अभी बस आशा है कि हम वहां से इंडिया का झंडा लहराते हुए भारत। जो एक्टर है नाइजीरिया से है, उसकी लैंग्वेज यूरोबा है और हमारे फिल्म की लैंग्वेज यूरोबा और बांग्ला है। तो एक्टर्स को हम बहुत अच्छे तरीके से पहचानते थे। हमारे डायरेक्टर का वो दोस्त था, उसी तरीके से लाइन प्रोड्यूसर का वो दोस्त था। जब मैंने डायरेक्टर को बताया कि हमको कोई स्टोरी बनाना है, तो डायरेक्टर का नाता उस एक्टर से बहुत अच्छा था। उसको इन डिटेल में ये सारी नॉलेज थी, उसने सारी चीजों में ट्राई किया और ये एग्जीक्यूट करने का ट्राई किया। ये स्टोरी एक नाइजीरियन खिलाड़ी की है जो भारत देश में आता है फुटबॉल खेलने के लिए, बट उसके पैर को कुछ प्रॉब्लम होने की वजह से वो खेल नहीं पाता है। इसके आधारित उस आदमी की एक ये कथा है जो हम अभी ये दिखाना चाहते हैं। सर्वप्रथम मेरे मम्मी और मेरे पिताजी, जिन्होंने मुझे सारी चीजों से सपोर्ट किया है, एजुकेशन, फाइनेंशियल और सारी चीजों में, तो वही मेरे सबसे बड़ी इंस्पिरेशन है। और ये बहुत भाग्य की बात है कि तुम्हारे साथ तुम्हारी फैमिली है और वो तुमको कंटिन्यूसली सपोर्ट करते हैं। सबसे बड़ी बात तो अभी है कि आपने सारे के सारे सब लोगों के पास फोन है, हमको उसका यूज अच्छी तरीके से करना चाहिए। हमको कोई जरूरत नहीं रहती कि तुमको 10 लाख चाहिए, 20 लाख चाहिए, 1 करोड़ चाहिए कि फिल्म बनाने के लिए। तुम्हारे पास फोन है, तुम वो बना सकते हो, तुम्हारे पास कंटेंट है। अभी इंडिया ऐसा एक देश है जहाँ पर वो डाइवर्स कल्चर से आता है, हर लोगों के पास हर डिफरेंट टाइप के स्टोरीज है, तो वो स्टोरीज लेके आना चाहिए। जितना चाहे सेना के ऊपर हो, छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर हो, जितने स्टोरी बनना चाहे उतनी बननी अच्छी है, क्योंकि लोगों का एक ही माध्यम है, ऑडियो विजुअल कंटेंट, जहाँ से लोग सीखते हैं, समझते हैं और वही प्रतिक्रिया करते हैं। इन सारी चीजों में मुझे मिनिस्ट्री ऑफ इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग इनका सहयोग रहा है, उसके लिए मैं उनका तहे धन्यवाद कहता हूँ। थँक यू व्हेरी मच। नमस्कार, माझं नाव साहिल मनोज जिंगळे, मी संतोषनगर खडकी अकोला इथे राहतो। त्याचबरोबर मी सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोलकाताला शिक्षण शिकतो, त्यामध्ये प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन या डिपार्टमेंटला मी तिथे शिकतो। आपल्या सर्वांना माहित आहे की आपली एक शॉर्ट फिल्म झिरो बजेट अ डॉल मेड अप ऑफ क्ले ही कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झालेली आहे। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या भारतामधून फक्त आणि फक्त एकच शॉर्ट फिल्म ही कान्स फेस्टिवलसाठी सिलेक्ट झाली आहे। त्या सेक्शनचं नाव आहे ला सिने। ही स्टुडंट कॅटेगरी आहे, जिथे 2700 पेक्षा अधिक लोकांनी तिथे आणि भारत देशामधून तिथे लोकांनी शॉर्ट फिल्म पाठवले आहेत आणि तिथे आपल्या भारताची सिलेक्ट झाले, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी। त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग यांचा मला खूप सपोर्ट राहिलेला आहे या सगळ्या गोष्टीमध्ये। ही शॉर्ट फिल्मची संकल्पना किंवा ही आयडिया जेव्हा आली होती, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की ही जी शॉर्ट फिल्म आहे कशी बनवू आपण। पण त्याचबरोबर सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, आमचे प्रोफेसर, माझे आई वडील यांनी मला खूप सपोर्ट केला। त्यामध्ये आम्ही एक नायजेरियन ऍक्टर घेतला, जो नायजेरियाचा आहे, तो फुटबॉल खेळण्यासाठी इथं कोलकाताला आलेला आहे।
आम्ही त्याच्यावर बसलो, डिसाईड केलं आणि ही पूर्णपणे शॉर्ट फिल्म घडून आणली. जो माझा मित्र आहे नायजेरियावरनं आलेला, तो ही गोष्ट त्याच्यावर पूर्णपणे आधारित आहे. त्याचं नाव इब्राहिम आहे. तर इब्राहिम हा माझा मित्र असल्यामुळे मला त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण त्याचबरोबर माझा एक डिरेक्टर आहे कोकोब, हा पण त्याला ओळखत होता. अविनाश धुर्वे हा लाईन प्रोड्युसर आहे. त्यांनी त्याला शोधून काढलं आणि त्याच्यावर आम्ही स्टोरी बनवायचं ठरवलं. ही ऍक्च्युअली स्टोरी अशी आहे की एक मुलगा फुटबॉल खेळण्यासाठी भारत देशात येतो. आल्यानंतर त्याचे काही स्वप्न असतात ते तुला पूर्ण करायचे असतात. पण काही कंडिशन्समुळे, पैशामुळे आणि दुसऱ्या काही गोष्टीमुळे तो ते पूर्ण नाही करू शकत. तर ही त्याची एक पूर्ण जर्नी आपण या शॉर्ट फिल्म मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी अशीच इच्छा व्यक्त करतो की या प्रकारचे कंटिन्युअसली शॉर्ट फिल्म बनणं गरजेचं आहे आणि हे सतत बनत राहावे. 13 ते 24 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिवल होत आहे. त्यामध्ये 21 तारखेला ब्रुनला थिएटर कान्समध्ये हा आपला सिनेमा दाखवण्यात येणार आहे. तिथे जे ज्युरी आहे ते पूर्णपणे इंटरनॅशनल ज्युरी तिथं त्याला चेक करण्यासाठी तिथे आहेत. त्याचबरोबर आपण मी आणि माझी टीम हे कान्स फिल्म फेस्टिवल अटेंड करणार आहे. हा खूप अभिमानाचा क्षण आहे भारतासाठी आणि मला अभिमान आहे की मी भारताला तिथं नेतृत्व करणार आहे. भारताचं तिथं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा खरंच खूप अभिमानाची माझ्यासाठी गोष्ट आहे. त्याचबरोबर भारतासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. मला मिनिस्ट्री इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी जे मला काही फंड लागतात मी त्यांना अर्ज केला होता. ते त्याच्यात सतत पाठपुरावा करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी जे पण काही गोष्टी माझा व्हिसा झाला, त्यानंतर आपले जे संबंध आहेत फ्रेंच लोकांसोबत, फ्रेंच कंट्रीज सोबत ते अत्यंत अगदी चांगले आहेत. त्यामुळे पण त्या गोष्टीचा खूप फायदा झालेला आहे. आणि मिनिस्ट्री कंटिन्युअसली वेव्स ऑफ इव्हेंट, इफी गोवा हे इव्हेंट्स घेत राहतो. त्यामुळे आपले संबंध आणि फिल्मचे नाते हे खूप जवळचे आहेत. खरं सांगायचं झालं तर कधी पण आपण प्रोड्युसर म्हणतो. प्रोड्युसर म्हणजेच फायनान्सर नसतो. फायनान्सर हा वेगळा असतो आणि प्रोड्युसर हा वेगळा असतो. तर तुमच्या हातामध्ये तर खूप जमाना बदललेला आहे. डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि तुम्ही सध्या पण फोनवर शूट करू शकता. तर हे युवकांसाठी खूप प्रेरणास्त्रोत असू शकते असं मला वाटते आणि आपण त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि अशा टाईपचे सगळे सिनेमा आपण कंटिन्युअसली बनवले पाहिजे. आणि हाच एक माध्यम आहे की जिथून आपण आपले मुद्दे मांडू शकतो. माझं नाव मनोज लवजी इंगडे, अकोला जिल्ह्याचा राहणार आहे आणि छोट्या शहरामधून मी इथं मुलाला शिक्षण दिलं. मराठी मीडियम पासून सुरुवात झालेली आहे आणि मराठी मीडियम पासून सुरुवात केल्यामुळे यांनी एवढी गरुड झेप घेतली की फ्रान्समध्ये याचा लघुचित्रपट दाखवण्यात येत आहे. त्याबद्दल खूप अभिमान आहे मला आणि मीडियानं की कित्येक वर्षापासून असा लघुचित्रपट बनलेला नाही आहे आणि यांनी हे ते कार्य करून दाखवलं. त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. आणि असंच सर्व विद्यार्थ्यांनी असेच पुढे चांगलं काम करावं आणि प्रगतीचा मार्ग पत्करावा. आता साहिलनं जे हे काम केलं ते त्याची कामाची पोचपावती हे तुमच्या समोर आहे. आता SRF मधून साहिलनं तसं त्यांच्या टीमनं जे मातीची बाहुली हे चित्रपट बनवलेला आहे आणि हे चित्रपट बाहेर देशात दाखवण्यात येते. त्याबद्दल साहिलचं आणि त्याच्या टीमचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आम्हाला खूप गर्वाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे की साहिलनं एवढं मोठं हे कार्य खेळ भागातून असताना केलं. त्याबद्दल साहिलचं आम्ही कौतुक करतो मनापासून. मी एक माजी सैनिक आहे आणि त्यामुळे मी देश परदेश फिरत राहिलो. तसंच साहिलला बचपनापासून लहानपणापासूनच पत्रकारिता याच्यात खूप छंद होता, आवड होती. त्यामुळे त्यांनी एवढी भराड घेतली आणि त्याबद्दल मला अजून खूप अभिमान वाटते. साहिलने खूप प्रगती केली याबद्दल मी त्याचे खूप हार्दिक स्वागत करते आणि त्याने खूपच स्ट्रगल केली. खूप मला हे केलं त्याने की बा मला इकडे जायचं आहे तिकडे जायचं, पण त्याचा जो निर्णय आहे तो त्यांनी बराबर घेतला. आम्हाला खूपच गर्वाची गोष्ट आहे. मला खूप प्राऊड फील होते की माझा मुलगा खूप मोठी भरारी मारलेली आहे त्यांनी आणि कान्स विदेशात जात आहे. त्याबद्दल मी खूपच गर्व